जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज पारंपरिक पद्धतीचे दोडक्याचे मुठे रेसिपी करणार आहे। यालाच मुटकुडेही म्हणतात, मुटकेही म्हणतात। दोडक्याचे मुठे करण्यासाठी हे 2 दोडके घेतले। हे शिरी दोडके आहेत। स्वच्छ धुवून घ्यायचे। याच्या अशा शिरा काढून घ्यायच्या। वरची पातळ साल काढायची। या सालीची पण चटणी करतात, छान होते। याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या। अशा थोड्या मोठ्याच करायच्या। कणिक भाजून घेण्यासाठी तवा गरम करायला ठेवला। यामध्ये अर्धा चमचा तेल। तेल गरम झालं मोहरी। गॅसची फ्लेम लो ठेवायची। थोडासा हिंग, हा खडा हिंग आहे। हिंग पावडरपेक्षा याचा सुगंध खूप छान येतो। अर्धा चमचा धने पावडर, जिरे पावडर, यानंतर हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, 2 चमचे बेसन, 1 वाटी कणिक मिक्स करायचं। चवीनुसार मीठ। लो फ्लेमवर भाजायचं। खमंग भाजून घ्यायचं आहे। हलकासा रंग बदलेपर्यंत, बेसन व कणिक भाजल्याचा मस्त सुगंध येईपर्यंत लो फ्लेमवर भाजायचं। असं सारखं परतत राहायचं। 4 ते 5 मिनिट लागतात। हलकासा रंग बदललेला आहे। मस्त खमंग भाजून झालं। काढून घेते। फोडणी करण्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल। तेल गरम होऊ द्यायचं। यामध्ये मोहरी तडतडली। अद्रक लसूण पेस्ट छान परतून घ्यायची। जिरे पावडर, धने पावडर, हळद, मिरची पावडर आपल्या आवडीनुसार घ्यायची। सर्व परतून घ्यायचं। यामध्ये थोडासा हिंग, खडा हिंग आहे, कमीच टाकायचा। यामध्ये ह्या फोडी टाकून घेते। सर्व मिक्स करायचं। हे परतून घ्यायचं। चवीनुसार मीठ, कोथिंबीर, थोडासा गूळ, साखर टाकली तरी चालेल। सर्व मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम लो ठेवायची। सर्व फोडीला मसाला लागायला पाहिजे। 2 मिनिट परतून घ्यायचं। 2 मिनिट परतून घेतल्यावर यावर झाकण ठेवायचं आहे। भाजलेली कणिक, बेसन थंड झालेलं आहे। यामध्ये कोथिंबीर, थोडं तेल, थोडं पाणी मिक्स करून घ्यायचं। पाणी थोडंच टाकायचं। कणिक आणि बेसन भाजून घेतल्यामुळे मुटके खमंग होतात। आतून छान पोकळ आणि मऊ होतात। असं कोरडं भिजवायचं। खूप जास्त पाणी टाकायचं नाही। असं भिजवल्यावर थोडं मिश्रण हातावर घेऊन याचे असे लहान लहान मुटके तयार करायचे। मुटके करताना असा हा हलकासा दाब द्यायचा। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। बेल आयकॉन प्रेस करा। नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। रेसिपी लाईक करा। असे सर्व एकसारखे लहान लहान मुटके तयार करून घेतले। भाजी मिक्स करून घ्यायची। या भाजीला शिजताना थोडं पाणी सुटते। भाजी पूर्णपणे शिजलेली नाही, फक्त 20 ते 25% शिजली आहे। यामध्ये पाव वाटी गरम पाणी, हे पाणी आपण मुटके शिजण्यासाठी टाकत आहे। पाणी खूप जास्त पण टाकायचं नाही। मिक्स करायचं। गॅसची फ्लेम लो ठेवायची। तयार केलेले मुटके यामध्ये टाकायचे। एकाच वेळी सर्व न टाकता असे एक टाकून घ्यायचे आहे। यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिट शिजू द्यायचं आहे। 5 मिनिटानंतर हलक्या हाताने एक पलटवायचे। एका बाजूला झालेले आहेत, दुसऱ्या बाजूला पलटून घ्यायचे। हळूवार पलटवायचे। पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिट शिजवून घ्यायचं। 5 मिनिटानंतर भाजी शिजलेली आहे। मुटके पण छान शिजलेत। यातील फोडी पण शिजल्या। वरून थोडी ताजी कोथिंबीर। मस्त दोडक्याचे मुटके तयार आहे। गॅसची फ्लेम बंद करायची। या पद्धतीने करून बघा। एक तोडून बघू। सहज तुटत आहे।
असे ठिसूळ झाले आहेत. अतिशय रुचकर एक नंबर भाजी झाली आहे. करून बघा. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.